देवे जीवधाला संसार तो कडू झाला, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. विधी आणि कास ऐसा ज्याच्या अंगी कस, तुका म्हणे भूक येथे न लगे अनेक, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. विठ्ठल सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. या तुषारहार या शुभ्रवस्त्रामृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरस प्रभृतिभिर् देवै सदा वंदिता. सामां पातुं सरस्वतीं भगवती निशेष जाड्यापा. ओम देवराज्य सेव्यमान पावनांध्रि पंकजं व्यालयत्न सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं. काशिकापुराधिनाथ श्रीकाल भैरवं भजे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. देवे जीवधाला संसार तो कडू झाला, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत कथेकरिता भगवत चिंतना करिता नियुक्त केलेला अभंग जगद्गुरु साधू श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अतिशय प्रसिद्ध अतिशय महत्वाचा आणि एका उपासना करणाऱ्या भक्ती करणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये ज्यावेळी देवाची संपूर्ण अनुकूलता प्राप्त होते, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये भगवान कशा कशा पद्धतीने चमत्कार करतो, देव त्याला कशा कशा अंगाने तृप्त ठेवतो आणि सर्वमय त्याला देवाने जेव्हा व्याप्त केलं जातं त्यावेळी त्याच्या आयुष्यामध्ये कोणते आध्यात्मिक बदल होतात त्याविषयी काही विवेचन करणारा अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे. या अभंगाच्या संबंधाने काही अल्प स्वल्प चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं हे अगत्याचं आहे. आपल्या या पवित्र पावन क्षेत्रामध्ये पुराण कथित भूमी श्री क्षेत्र बिल्व तीर्थ
हल्लीच्या काळातील श्री क्षेत्र बेलापूर खुर्द, ज्याला आपण बन म्हणून संबोधतो, अशा भगवान श्री हरिहर केशव गोविंद भगवंताच्या या पवित्र प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्री हरिहर केशव गोविंद भगवान महात्म्य ग्रंथ पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या या प्राकट्य महोत्सवाच्या निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सद्गुरु दत्ताबुवा खानवेलकर महाराज, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य तात्या नाना पुजारी, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, अगदी हरिकीर्तनामध्ये ज्यांनी आपल्या सर्वस्वाला भगवंताला समर्पण केलं आणि भगवंताने ज्यांच्या परमार्थाचं उत्तर म्हणून कीर्तन करतानाच ज्यांना आपल्या धामापर्यंत येण्याची वाट दाखवली, आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य माधव महाराज भगत तथा हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान थोर अध्वर्यू आदरणीय रघुनाथ महाराज बाराहते आदी महात्म्यांच्या प्रेरणेने तथा आपल्या सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, ज्यांच्याकडे आम्ही सर्व मंडळी एक गुरुस्थान म्हणून पाहतो, एवढंच नाही, मी याच्याही पूर्वी बऱ्याचदा बोलून गेलो. गुरुवर्य देवगडचे बाबा ज्यावेळी गीतेचा विषय निघतो त्यावेळी गुरुवर्य देवगडचे बाबा आवर्जून ज्यांचा उल्लेख करतात आणि बाबांच्या गुरुवर्य देवगडच्या बाबांच्या मुखातलं वाक्य आहे, गीता सांगावी भाऊसाहेबांनी. हा देवगडच्या बाबांचं वाक्य, गीता सांगावी फक्त भाऊसाहेबांनी. आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबानंद महाराज वीर भाऊसाहेब बाबांच्या अधिपत्याखाली सुरू असलेला आणि आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य भानुदास महाराज गाढे यांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा सप्ताह अतिशय थाटामाटामध्ये वैभवशाली वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. दरवर्षी सप्ताहाचं वैभव वाढत 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 चालताना दिसतंय. यावर्षी अधिकच वैभव, परमार्थिक वैभव वाढलेला आहे. अगदी मंडपापासूनच प्रवेशद्वार सुद्धा सगळं रोषणाईने भरलेलं आहे. देवाचा दरबार अतिशय सुशोभीकरित फुलांनी आणि विद्युतीकरणाने सगळीच मंदिरं अतिशय दैदिप्यमान आहेत. वातावरण बऱ्या अंगाने प्रसन्न करण्याची छान उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेत. फक्त एकच मला तुमच्याकरता आता उद्याच्यासाठी सांगायचं, पुरुष मंडळींनी थोडंसं मधी बसत जा आणि महिला मंडळ तुम्ही तुमच्या कक्षात बसत जा. थोडं लांब जाऊ द्या, काय हरकत नाही. तुम्ही तिकडे गेल्यामुळे यांनी आरक्षण इकडे ओढलं. तुम्ही थोडे मंडपात बसत जा आणि थोडस आपलं महिला मंडळ, कारण का तुमच्या मागं परत पुरुष बसतात. हे असं बरोबर वाटत नाही आपल्या परंपरेला, आणि विशेषतः आमच्या फडांना, फडकऱ्या मंडळींना हे बरोबर वाटत नाही पाहायला. हे आता आपल्या ते म्हणून सांगतो. माझी भाषा तरी गोड आहे, नशीब भाऊसाहेब धन आहे. आता त्यांनी गोड नसतं सांगितलं, त्यांनी गोडी तिने उठून लावली असते तिकडे. तुम्हाला माझी विनंती, आपल्याला विनंती बरं का, आदेश नाही, विनंती. आपली सलगीचं नातं आहे आपलं, म्हणून आपण आपल्या कक्षामध्ये थोडं दूरवर जाऊ द्यावं आणि त्यासाठी पुरुष मंडळींनी त्यांच्या कक्षात बसावं. इकडचा पॅसेज जरी तुमच्या गर्दीने पूर्ण भरला तरी हरकत नाही. पटलं तर घ्या, नसेल तर आपलं चालू द्या, काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी मंडळी, त्या निमित्ताने उपस्थित सर्व गुणीजन, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू
वारकरी संप्रदायाचे थोर उपासक आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बापूसाहेब महाराज कोतकर, आदरणीय पूजनीय बाबांचे उत्तराधिकारी गुरुवर्य मधुकर महाराज पवार, आदरणीय गुरुवर्य संजय महाराज शिरसाट, आदरणीय गुरुवर्य बाळासाहेब महाराज पवार, मग महाडिक महाराज, आदरणीय बोल्हे महाराज, कल्हापुरे महाराज, वाघ महाराज, वाकडे महाराज, बाराहाते महाराज, पुजारी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय गुरुवर्य शुभम महाराज फुंदे, इकडे मृदंगाच्या साथीकरता आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण. नाव लईच मागं पुढे झालेली दिसते याच्यात. नाही ते माहिती आहे मला. हरिभक्तीपरायण पूजनीय प्रथमेशजी महाराज जाधव, आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज कुरे, तथा सोमवंशी महाराज, खर्डे महाराज, तांबे महाराज, दोखे महाराज, तागड महाराज, भगत महाराज. आता कुठपर्यंत नावं घेत जो फार कठीण आहे. आता मी काय तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, अशातला काही भाग नाही. आपण सगळे एकमेकांना ओळखतो. त्यामुळे आता काय मी जास्त प्रस्तावनेच्या विस्तारात पडत नाही. पण आज बरीच मंडळी लांब लांबून आलेली आहेत. आदरणीय खंडाळ्याहून आमचे अण्णासाहेब पाटील सदाफळ, त्यांच्याबरोबर बरीच सहकारी मंडळी आलेली आहेत. आंबीहूनही बरीच मंडळी आलेली आहेत. अलर्क महाराज, जाधवपरी आदी करून सरपंच साहेब इकडे आलेले आहेत. आंबीचे माजी सरपंच, आजी सरपंच, साळुंके बाबा आदी करून हरिभक्तीपरायण, अरे बापरे, रंजनखोल, खंडाळा इकडं आलेले आमचे आदरणीय मसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय टेकाडे महाराज, तथा इकडे नरसाळीहून आदरणीय बाराहाते महाराज, आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, आदरणीय अशोक महाराज, आदरणीय आमचे विलास नाना, ही सगळं उक्कलगाव परिसरातून आलेली भजनी मंडळ, बेलापूर बनातील भजनी मंडळ, माता भगिनी, आपण सर्वच मंडळी, प्रमोद महाराज, पोपळघट आदी करून आपण सर्व, केसापूर, महाले बाबा केसापूरकर पाठीमाग आपण सर्वच मंडळी. मी म्हटलं आज जर मी नावं घ्यायचा पॅसेज सुरू केला तर ट्रस्टी मंडळीला 9 ते 11ची पण तयारी करावी लागेल. म्हणून आपण सर्वच मंडळी या उत्सवासाठी फार गरजेचे आहात, आवश्यक आहात. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम, सिनारे बंधू आणि आपण सर्व प्रभू प्रिय श्रोते सज्जन तथा माता भगिनी, चुकून हुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर माता पित्याचं अंतःकरण करून क्षमा करा. कारण मुळातच कीर्तन सुरू व्हायला उशीर झालाय आणि त्यात आता जास्त नावं घेणं म्हणजे चांगल्या परमार्थाच्या परमार्थिकाला, चांगल्याच्या बुद्धीला त्रास देण्यासारखं आहे. म्हणून आपण सर्वच मंडळी या सप्ताहासाठी महत्वाची आहात, गरजेची आहात. आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करतो आणि एका तासाभराच्या वेळेमध्ये माझं बोलणं शांत करतो. विठ्ठल चालू असलेला उत्सव हा भगवंताच्या प्राकट्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भगवान हरिहर श्री केशव गोविंद भगवंताचं हे पवित्र स्थान मी कायम सांगतोय. आपण फार भाग्यवान माणसं आहोत. आपण फार पुण्यशील काळामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. आपण अशा भूमीमध्ये जन्माला आलोय की ज्या भूमींचा इतिहास हा आध्यात्मिक क्षेत्रात फार मोजका सापडतो. देवापर्यंत जाणाऱ्या भक्तांची क्षेत्र भरपूर आहेत. असे बरेच भक्त आहेत की जे देवाच्या प्राप्तीसाठी देवापर्यंत गेलेत. पण ही बिल्व तीर्थ अशी भूमी आहे का इथे भक्तांसाठी देव आपला दरबार सोडून इथं आलेला आहे. ही ऐतिहासिक भूमी, ही पुराण कथित भूमी आहे. अशा भूमी या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये फार तुरळक आहेत. म्हणून आपल्या
पुराणाला पुराण कथित भूमी बोललं गेले. पुराण कथित तैसी पुराणाचे क्षेत्र वाहुनी जाये, तीरजमस्तकी पवित्रची लाय. ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये ही भाषा वापरतात की ज्या भूमींचं वर्णन पुराणामध्ये आलेलं आहे त्या भूमीचं प्रथमतः दर्शन घेऊन ती माती आपल्या मस्तकाला लावली पाहिजे. ही पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये देवही आहेत, या भूमीमध्ये संतही आहेत आणि आपल्या परंपरेचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. देवही होते, फक्त ग्रंथ प्रकट नव्हते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी वर्षांपूर्वी आपल्या परंपरेत खानवेलकर महाराजांनी तीही जागा पूर्ण भरून काढली आणि आपल्या या क्षेत्राला ग्रंथाची सुद्धा जागा भरून काढली. म्हणून मी बेलापूरला कधी एकेरी बोलत नाही. मी नुसतं मौजे किंवा मुक्काम पोस्ट बेलापूर असं कधीच बोलत नाही. हे श्री क्षेत्र बेलापूर आहे महाराज. हे क्षेत्र आहे, कारण क्षेत्र होण्याकरता 3 गोष्टीची गरज आहे. तिथं देव लागतात, तिथे संत लागतात आणि तिथे ग्रंथ लागतात. या 3ही गोष्टी इथे. ही पुराण कथित भूमी आहे. बरं, नुसतं क्षेत्र नाही महाराज, हे तीर्थक्षेत्र आहे. भगवती प्रवरा मैयाचा पवित्र सहवास या क्षेत्राला मिळालेला आहे. भगवती प्रवरेचं महात्म्य फार मोठमोठ्या मुनींनी वर्णन केलंय. स्कंद पुराण बोलतं की हे 2 तट आहेत. दंडकारण्याचे 2 स्त्रोत दिलेले आहेत महाराज. हे बिल्व तीर्थाचे सुद्धा दंडक अरण्याचा एक भाग म्हणजे बिल्व तीर्थ आहे. दंडकारण्य फार मोठं आहे. नाशिक पासून सुरू होतं, ते फार खालपर्यंत जातं, पण त्याचा हा फार मोठा भाग हा बिल्व तीर्थ आहे. आणि हे बिल्व तीर्थ